ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। स्वामी समर्थांकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे भगवंता, तुमच्या चरणी माझे मस्तक टेकवतो। तुमची कृपा सदैव माझ्यावर राहो, माझे मन शुद्ध आणि पवित्र ठेवा आणि मला योग्य मार्गावर चालण्याची ताकद द्या। जीवनातील सर्व संकटे आणि अडचणी दूर करा आणि मला नेहमी शांतता व आनंद द्या। तुमच्या आशीर्वादाने माझे कुटुंब आणि मित्र सुखी राहू देत आणि माझ्या हातून सदैव चांगले कर्म घडू देत। तुमच्यावर माझी अखंड श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची शक्ती मला द्या आणि तुमच्या प्रेमात सदैव पुढे जाऊ दे, असा आशीर्वाद मला तुम्ही नक्कीच द्या। स्वामी समर्था, मला तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही माझ्या पाठीशी एवढंच मला हवाय, बाकी काही नाही। म्हणून स्वामी त्याला सांगतात, बाळा, आज मी तुला माझा आशीर्वाद देत आहे आणि माझी ऊर्जा मी तुझ्यात नक्कीच पाठवत आहे। त्याचा तुला नक्कीच उपयोग होणार आहे आणि तुमच्या मनातील आज सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आणि लवकरच तुम्हाला एक चांगली बातमीही मिळणार आहे, असे स्वामी आपल्याला संबोध करत आहेत आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून स्वामींकडे आपण नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी चरणाची धरावी कास, देहादिक प्रपंचात न व्हावे उदास। ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले, त्याचे कल्याण स्वामींनी नक्कीच केले आहे। म्हणून देवा, सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शनी उजळो आमचे जीवन। नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण। सदैव राहो ओठांवरती तुझे रे गुणगाथा, हे माझ्या स्वामीनाथा। स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला तुम्हाला मिळणार आहेत। आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात पूर्णपणे बदलून जात असतात। म्हणून जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हरलात तर सावरता आलं पाहिजे। हे ज्याला जमलं तो जीवन जगायला नक्कीच समजून जातो। आणि आम्ही तुम्हास काय द्यावे, तुम्हीच आम्हास कायम तुमच्या ऋणात राहू द्या माऊली, असेच आशीर्वाद मागलो सेवेकरी आम्ही, आणि कार्याचा ध्यास येऊ द्या, अशी शक्ती आम्हाला तुम्ही द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। मित्रांनो, मन कसं असते, ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही, ते आपले मन असते। सगळे सुखदुःख स्वतःजवळ साठवून ठेवते, ते आपले मन असते। कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते, ते आपले मन असते। कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, ते आपले मन असते। जीवापाड प्रेम करून कुणाला तरी भीतीने किंवा काही अडचणीमुळे व्यक्त होऊ शकत नाही, ते मन असते। आणि मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते, ते आपले मन असते। म्हणून लोक म्हणतात, मनात एक आणि तोंडावर एक। हो, हे खरंच असते, कारण ते मन असते। म्हणून मित्रांनो, प्रत्येकाचे मन हे वेगवेगळे असते। स्वामी म्हणतात, मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे, तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो। आता हा कचरा कुठला, तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर, हे सर्व आपण आपल्या मनातून पूर्णपणे नाहीसे केलं पाहिजे, तरच आपलं मन चांगल्या रीतीने काम करू शकेल आणि आपण चांगली कामे पार पाडूही शकू। म्हणून चालता चालता कधीतरी थेट लागणारच, जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच, ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं, दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं, आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, यालाच आपण जगणं असे म्हणतो। म्हणून चेहऱ्यावरील तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते। मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो। मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि माणूस त्याप्रमाणे सुंदर बनतही असतो। म्हणून आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात। ती टळलेली संकटे म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांची कृपा आहे। मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मने जिंकावी लागतात। जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे आपली माणुसकी आहे।
आणि ती माणुसकी आपल्याला जगता आली पाहिजे. स्वतःची किंमत तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच करायला शिका. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कधी कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब कधीच करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात आपल्याला नक्कीच जगायचे आहे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर तुम्हाला स्वामी समर्थांचे नामस्मरण हे नक्कीच करायला लागेल. तेव्हाच तुम्हाला हे अनुभवायला मिळणार आहे. आणि आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधी गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सुकृत झाले तरच होत असतो, हे मात्र निश्चित. म्हणून आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. म्हणून मित्रांनो, पैसा व रंग पाहून मनुष्याचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणाने आपल्याला भेटत असतात. म्हणून एकदा मदतीचा हात पुढे करून पाहायला हरकत नाही. पण समोरचा अहंकार सोडायला तयार नसेल तर त्याला वळून पाहणेही टाळले पाहिजे. म्हणून आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काही अजिबात कमी पडणार नाही. आणि जो संपत्ती बाळगतो पण तिचा उपभोग घेत नाही, त्याची गत सोने पाठीवरून वाहून नेणाऱ्या गाढवासारखी असते. म्हणून आपल्याकडे जी संपत्ती आहे त्याचा उपभोग घ्यायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. आणि नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला नक्कीच शिकत असतो. स्वामी म्हणतात, ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून त्यांच्या आणि स्वतःच्या सुखाला दुःखाचे रूप कधीच तुम्ही देऊ नका. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, सर्व झाडांनी फक्त दिलेच पाहिजे असं नाही, तर काही झाडं सावलीसाठी राखून ठेवावी लागत असतात. तशीच तुमच्याकडं चांगली माणसं तुम्ही राखून ठेवली पाहिजेत, हे मात्र निश्चित. आणि कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतकी सुंदर कर्म या जगात कोणते असू शकत नाही. म्हणून कोणाला ठेच पोहोचेल असे कधीही बोलू नका आणि एवढा संयम ठेवायला शिकवा स्वामी की कितीही झालं तरी वाईट वाटलं नाही पाहिजे आणि वाईट आमच्यासोबत झालं नाही पाहिजे. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो आमचा जीवन प्रवास. म्हणून कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होत जातो. आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखे मात्र नक्कीच असतात. आणि आळस हा माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाचा आड येणारा प्रबळ शत्रू आहे आणि तो शत्रू आपण दूर केला पाहिजे. आणि आपण जीवनामध्ये आळस कधीच नाही केला पाहिजे. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर भरपूर वाईट वेळ येणार आहे. कारण गरज नसलेल्या वस्तू जर घेतल्या तर गरजेच्या वेळी तो पैसा तुम्हाला नक्कीच कामाला येणार नाही. आणि जे आज तुम्ही वागताय ना ते उद्या तुमच्या सोबतही वागलं जाईल. आणि जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय तोच त्रास उद्या तुमच्या वाट्यालाही येईल. म्हणून विषय कर्माचा आहे, तिथे धर्म सुद्धा हजर मात्र नक्कीच असतो. आणि आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणि तेवढंच काम तुम्ही करायला शिका. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी होत असतो. आणि जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला इतके मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा धीर धर आणि तुला सर्व काही देण्यासाठी आम्ही तयार होणार आहोत. म्हणून श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी झळकलेच पाहिजे, हे मात्र निश्चित. आणि ते झळकले की आपण जीवन चांगल्या प्रकारे जगलो हा आपला त्याचा अर्थ होतो. आणि मित्रांनो, आपल्याला आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच नक्कीच प्रेमाने सांभाळा.
मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं असो. कधी कधी शांत राहणं हे सगळ्यात मोठं उत्तर असतं, कारण अयोग्य शब्द कर्मात अडथळे आपल्या आणत असतात. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत, कारण आजकालच्या दुनियेत सगळी नाती तर स्वार्थासाठी जोडली जात आहेत. आणि आपल्याला तळमळ करणारी व्यक्ती या जगामध्ये सापडणं नशिकत मुश्किल आहे. आणि ती व्यक्ती सापडणं म्हणजे हिऱ्या शोधणं असं झालं. म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असते. आणि माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी फक्त ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. व माणुसकी जेथे जन्म घेते ना, तिथे परमेश्वराचे वास्तव हे पूर्णपणे टिकून राहते आणि परमेश्वर तेथे वास्तव्यात असतात. म्हणून समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही, अशा माणसांसमोर गप्प राहिलेलं बरं असते, कारण अशा माणसांमुळे आपले विचार पूर्णपणे मलिन आणि खराब होऊन जात असतात. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर आपल्याकडे जे दिवस उरलेले आहेत ना, ते आनंदाने घालवायला नक्कीच जन्माला आलोय आणि ते आपल्याला सार्थक करायचं सुद्धा आहे. म्हणून जोपर्यंत सर्व काही ठीक चालू आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडावेत. आणि थोडंसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ फोडतात, असं तुम्ही कधीच वागू नका. देवाला फक्त निर्मळ मनाने भक्ती करा आणि दररोज देवाचं दर्शन नक्कीच घ्या आणि नामस्मरणही नक्कीच करा. म्हणून सत्य काय आणि असत्य काय याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. केवळ खूप मोठा समूह एखाद्या मताचा पुरस्कार करतो म्हणून कोणतेही मत वा सिद्धांत कधीच तुम्ही आयुष्यामध्ये स्वीकारू नका. मित्रांनो, कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं परत येतात. म्हणून बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य आपले कधीच घडू शकत नाही. म्हणून हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा, कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा. कोणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात तर त्यांच्या आयुष्यातलं सौंदर्य तुम्ही नक्कीच व्हा. म्हणून माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी आपण लक्षात ठेवत असतो. आणि तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमावले तर त्याला त्याचे फळ भोगावेच लागत असते. आणि माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. आणि देवा, फक्त रक्षाबंधनालाच नाही तर भरपूर काही वेळेस आमच्या बहिणीची रक्षा कर, कारण आता वातावरण खूप खराब चाललं आहे आणि हे कलियुगात माणसं खूप खराब झालेली आहेत. म्हणून सर्वांचं रक्षण कर हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मानसिक शांती असेल तर सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत, कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना विसरत नाही हे मात्र निश्चित. आणि बहुरूप्याने कितीही सोंग घेतली तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. जसं की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला तरी त्याचे लक्ष हे तळ्यातील माशांवर असतो. म्हणून ढोंगी नाटकी लोक असतात, एक वागतात आणि एक करतात, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. स्वामी सांगतात, बोलून टाकावं पण टाकून कधी बोलू नये. माणसाची मने विनाकारण दुखावली जातात आणि आपणासाठी माझे माणसे काल, आज आणि उद्या सुद्धा महत्वाचे आहेत आणि ते महत्वाचे असणार सुद्धा आहे. म्हणून माणसांना तुम्ही नक्कीच जपायला शिका. माणसांना जपायला शिकले की सर्व काही तुम्ही जीवनातून शिकून घ्याल. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही आणि अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो आणि त्याला सर्व काही मिळतही असते. म्हणून अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण सगळ्यांसोबत होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. म्हणून आपण आज आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य पूर्णपणे तुम्ही स्वीकारा आणि चांगल्या मनाने आणि चांगल्या मनाने ते जगा. म्हणून प्रत्येक येणाऱ्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जायला शिका. वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही, वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल,
चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने नक्कीच आपले पोट भरावे, तर आपण नक्कीच समाधानी आणि सुखीही असतो. हवं तर खूप काही असतं आयुष्यात, पण मिळतं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं आणि तेच आपल्याला घ्यायचं सुद्धा असतं. म्हणून ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध पूर्णपणे संपून जात असतात. आणि वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजांप्रमाणे माणसं बदलत फिरू नका, एवढं लक्षात घ्या. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती असते. उपासना व नामस्मरण जी तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं काही उत्तम होणार आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे. म्हणून आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाहीत. बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपणाला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न नक्कीच करायला हवेत. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग तुम्हाला होणार नाही. आणि आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत ना, हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक तो परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक तुमच्या मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. हे संपलं की सर्व काही संपून जात असते. आणि आयुष्यात खूप कष्ट, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतच असतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि अशी स्वामींची कृपा असते. म्हणून लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका. कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नावं ठेवतील, म्हणजे ठेवतीलच. हा निसर्गाचा नियम आहे. आणि अडचणीच्या काळी स्वामी सदैव पाठीशी उभे राहिलेले मित्रासारखे आहेत. म्हणून स्वामी आपले मित्रासारखे असून ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि प्रत्येक वेळी ते आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगतही असतात. म्हणून जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आणि पश्चाताप त्याला होतही नाही. म्हणून कोणाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार मी कधीच करत नाही. कारण देवानं जे दिलं आहे ते पण कोणापेक्षा कमी नाही आणि प्रत्येक गोष्ट मला देवाने पूर्णपणे दिली आहे आणि ती मी नक्कीच चांगल्या प्रकारे सांभाळीन. म्हणून तुमचा अपमान करणाऱ्या उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान नक्कीच करण्याला भाग पडलं. आणि आयुष्यात काही भरवसा नाही. जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधी सोडून जाईल माहिती नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कोण आपल्यासोबत किती काळ राहील. म्हणून जास्त विचार करत बसू नका. त्याने मानसिक आजार होतो. आणि उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा. देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण चूक आणि समाधान नक्कीच तुम्हाला देऊ शकेल. आणि एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असते. आणि तुम्हाला वाईट अनुभव झाला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात आणि वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. आणि नेहमी चांगल्या प्रकारे तुम्ही विचार करा. आणि चांगले विचार केले तरच आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रगती पथावर जाऊ शकू. योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर मग पदरी फक्त निराशाचा पडेल. हे मात्र लक्षात ठेव. आणि असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामींना कधीतरी आपण धन्यवाद द्यायला सुद्धा गेलो पाहिजे. प्रत्येक वेळेस स्वामींकडे आपण मागत असतो, म्हणून कधीतरी स्वामींना धन्यवाद द्या आणि जे काही दिले त्यात तुम्ही समाधानी राहा. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जे शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील आणि कधीही तुमची साथ सोडणार नाही. आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही नाही करता आले, म्हणून खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि ती काहीतरी आपल्याकडून करून घेत असते. म्हणून स्मरण करता समोर उभा राहतो ते आपले स्वामी महाराज आहेत. आणि स्वामी महाराज फक्त आपण स्मरण केले तरी आपल्या मदतीला धावून येतात आणि आपल्या भक्तीची नक्कीच त्यांना जाणीव सुद्धा असते. म्हणून स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. म्हणून भगवंताची कृपा जीवनात नक्कीच असायला हवी.
आणि ती असते सुद्धा. म्हणून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल, आणि याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढणार आहे. आणि म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधी सांगता येत नाही, आणि कोणता पासा कधी पलटेल हेही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक माणसासोबत प्रेमाने आणि आपुलकीने बोललं पाहिजे. दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तेथे देवाची वस्ती असते. म्हणून आपल्याकडे दया, क्षमा, शांती तुम्ही बाळगायला शिका, आणि प्रत्येकावर दया करा आणि चुकलेल्याला क्षमा करा. एवढंच तुम्ही नक्कीच करू शकता. आणि आपली बाग सजवताना दुसऱ्याची फुले कधी विस्कटणार नाहीत ना, याची काळजी तुम्हाला स्वतःला नक्कीच घेतली पाहिजे. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच या जगात नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे, आणि ते आपण नक्कीच बनवूही शकतो. म्हणून प्रेमात हारलात माणूस स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल, आणि तुमच्या नशिबात ती व्यक्ती लवकरच येणार आहे. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. म्हणून तुमच्याकडे कितीही संपत्ती असली आणि तुमच्याकडे समाधान नसले तर तुम्ही सर्वात निराश माणूस या जगातील असणार आहे. आणि जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा, आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहिजेत तर 50 रुपयांचा आरसा नक्की तुम्हाला लागणार आहे. आणि तुमची हाव तुम्ही सोडून दिली की तुमचा मोह संपून जाईल, आणि तुमचा मोह जर संपला ना तर तुमचे दुःख या जीवनातून पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून या तिघांना तुम्ही जपून ठेवा. मित्रांनो, लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट भरपूर परिणाम होत असतो. म्हणून आपण प्रत्येक वेळेस विचार करून बोललं पाहिजे. देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आला तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच आपण जगावं, आणि माणुसकी आपल्या हृदयात कायम जिवंत ठेवावी. म्हणून तुमच्या आयुष्यात जे केलं नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे, आणि हेच नक्कीच तुम्हाला पुढे कामात येणार आहे. म्हणून दुःखाचे मूळ कारण ही आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळणार आहे. आणि आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते, आणि अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्त्वाचे आहे. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात, आणि प्रत्येकाला भोगावी लागणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात नक्की शांती निर्माण होते. आणि तुम्ही शांत राहिले पाहिजे, आणि तुमचं मन तसंही शांत असतं. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो ना, तो जीवनात खरे तर पुढे जात असतो आणि प्रगती जीवनात करत असतो. म्हणून तुम्ही रागावर नियंत्रण ठेवायला शिका. जीवनात त्रास त्यांचाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी ते त्या जीवनाकडून आपले शिकत जात असतात. आणि माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील ना याची कल्पना कधीच नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, मग तो साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खासच आहे. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, आणि चांगलेच मिळणार आहे. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील तुम्हाला या जीवनात नंतर कधीच मिळणार नाही. म्हणून तुम्ही त्यांना जपायला शिका, आणि त्यांना जपलं तर ते तुम्हालाही जपतील. कारण तुम्हाला जपून त्यांनी एवढं मोठं केलंय. मग ते कशासाठी? ते त्यासाठीच
आणि तुम्ही त्यांना जपायला पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर स्वामी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतील. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी दर्शन देत असतात. कुठेतरी स्वामींचा मंत्र लिहिलेला असतो किंवा श्री स्वामी समर्थ हे नाव लिहिलेलं असतं किंवा स्वामींचा फोटो तुम्हाला कुठे ना कुठेतरी नक्कीच दिसत असतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतात आणि त्यांचं हे गुपित रहस्य आहे हे ते आपल्याला नक्कीच सांगत असतात. गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही. म्हणून गैरसमज कोणाबद्दलही करून घेऊ नका. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश पूर्णपणे प्राप्त होत असते. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही पूर्णपणे ठरवायचे आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. प्रत्येक वेळी देव त्याला देतच असतो. स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत राहतील. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाते आणि आपले जीवन पूर्णपणे चांगले होऊन जाते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण नक्कीच जीवनात पुढे चालत राहायचे आहे. पुढे जे होईल ते स्वामींची कृपा असं म्हणत आपण जीवन जगायचे. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल ना हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि ते कोणी सांगूही शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपण आनंद नक्कीच मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत तुम्ही या जगण्याबद्दल कधीही रुसू नका आणि स्वामींचे धन्यवाद मानायला शिका की त्यांनी एवढा चांगला जन्म आपल्याला दिला आहे आणि त्यांची सेवा करण्याची इच्छा आपल्याला त्यांनी व्यक्त केली आहे आणि म्हणून आपण त्यांची सेवा करत आहोत. म्हणून नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे. म्हणून कधीच कोणाला तिरस्कार करू नका आणि दुर्लक्ष करू नका आणि कोणावरही गैरसमज करू नका आणि कोणाचे कान भरू नका. यामुळे नात्यांमध्ये नक्कीच तुटता निर्माण होती आणि नाते हे लांब जात असतात. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात ना, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्याशी खंबीरपणे उभे राहतात आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला एकटं पडण्याची गरजही लागत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि माणूस खरंच आंधळा होतही असतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही थोडेच कष्ट करा, पण एका वेगळ्या दिशेला तुम्ही जा आणि वेगळी दिशा निवडली तर त्या दिशेसाठी पूर्णपणे तुम्ही समर्थक होऊन जा आणि त्या दिशेसाठीच काम करायला घ्या. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्की सुंदर बनवू शकतो. फक्त आपला स्वामींवर विश्वास असायला हवा आणि ज्या व्यक्तीचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असतो ना, ती व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जात असते आणि खूप प्रगतीही करत असते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून आपण जीवन जगायचं आहे आणि ज्या दिवशी तुमचा स्वामींवर विश्वास उठून जाईल ती दिवस मग तुमचा भरपूर काही कष्टाचा असेल आणि भरपूर काही तुम्हाला त्यात वेदना होतील आणि कष्ट नक्कीच तुमच्या वाट्याला येतील. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुम्हाला मनापासून विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये भरपूर मिळवण्यासाठी आधी तुम्हाला मेहनत करावी लागते, पण मी तुम्हाला असे म्हणेन की तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. तुम्ही मेंदूनी चालले तर तुम्हाला सर्व काही जीवनामध्ये मिळू शकते. मग ते कसे चालावे? आता तुम्हाला त्यासाठी आपल्या प्रकृतीवर विश्वास ठेवायला लागेल आणि जी ही पृथ्वी आहे आणि जे ब्रह्मांड आहे ते तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. फक्त तुम्ही त्याच्याकडे मागितले पाहिजे. आता त्यासाठी आत्मविश्वास आणि आत्ममूल्य विकसित करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःवर अपयशीपणाचा शिक्का मारलात आणि अपयशी म्हणूनच स्वतःचं चित्र डोळ्यासमोर आणलं तर तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. यशाचा विचार करा. तुमचा जन्म यशस्वी होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आहे हे ध्यानात ठेवा. यशस्वी, समाधानी आणि मुक्त अशी स्वतःची प्रतिमा मनासमोर ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि जे सत्य आहे अशी तुमच्या सज्ञ मनाची वैचारिक धारणा आहे आणि भावना असेल ते तुमच्या अर्धसज्ञ मनात संचारतं
आणि तुमच्या अनुभवात उतरतं. हा मनाचा अचल, अविकल्प, अपरिवर्तनीय आणि चित्राला बाधित नियम आहे. श्रद्धा ठेवा म्हणजे तुम्ही सगळे अडथळे ओलांडू शकाल. एखादी व्यक्ती नोकरी व्यवसायात यशस्वी का होते आणि दुसरी का होत नाही याची कारणं असंख्य असू शकतात. गेली अनेक वर्ष मी श्रीमंत आणि गरीब, प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध, नेते आणि अनुयायी अनेक प्रकारच्या लोकांशी संवाद साधलाय. माझं निरीक्षण असं आहे की जर कोणता एक महत्त्वाचा घटक यश किंवा अपयश, अभाव असेल तर तो म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःबाबत काय वाटतं त्याचं, ज्याच्यावर स्वतःवर प्रेम आहे, ज्यांना आपण काहीतरी किंमत आहे असं वाटतं, ते असे लोक यशस्वी होण्याची शक्यता ज्यांच्याजवळ असा विश्वास नाही त्यांच्यापेक्षा जास्त आहे. यशस्वी लोकांजवळ असं काय असतं जे इतरांपाशी नसतं? तर आत्मसन्मान आणि आत्मविश्वास. त्याचा स्वतःवर आणि स्वमधल्यावर, सामर्थ्यावर विश्वास असतो. आता आत्मसन्मान म्हणजे आत्मविश्वासाचा मूलभूत घटक. आत्मसन्मान म्हणजे स्वतःबद्दल चांगली भावना असणं. आत्मसन्मान उच्च असलेल्या लोकांना विश्वास असतो की ते परत असलेल्या गोष्टींपैकी जास्तीत जास्त गोष्टींमध्ये त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि ते स्वतःचा आदर करतात आणि इतर लोक त्यांच्याबद्दल आदर बाळगून आहेत आणि ते त्यांना माहिती असतं. याचा अर्थ हे नेहमीच सगळ्या बाबतीत आशावादी असतात आणि आनंदी आणि हसतमुख असतात असा नाही. आपल्याला सगळ्यांनाच खराब दिवस आणि जेव्हा प्रत्येकच गोष्टीची चुकीची घडल्यासारखी वाटते असा वाईट काळ केव्हा ना केव्हा अनुभवावा लागतो. आत्मसन्मान उच्च असलेले लोक हे स्वीकारून टाकतात आणि त्यामुळे खचून जात नाही. आत्मसन्मान हा आत्मविश्वासाचा अंगभूत भाग असतो. घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान वाटण्याकरता स्वतःवर विश्वास असणं जरूर असतं आणि आपली काहीतरी योग्यता आहे असं आपल्याला खरोखरी वाटायला हवं. जर तुमच्यापाशी आत्मसन्मान नसेल तर आपले निर्णय योग्य आहेत असा विश्वास तुम्हाला कसा वाटणार? म्हणून लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव का असतो? पूर्वीच्या आयुष्यात त्यांना कोणत्या तरी कामात अपयश आलेलं असतं आणि त्यांची पुनरावृत्ती होईल अशी भीती त्यांना वाटत असावी. हे एक सर्वसाधारण कारण. दुसरं म्हणजे इतर लोकांना, प्रामुख्यानं त्यांच्या शिक्षकांना किंवा पालकांना त्यांच्या शाळेतल्या किंवा इतर बाबीतल्या कामगिरीबद्दल असमाधान असतं. त्यामुळे या लोकांना न्यूनत्वाची भावना आलेली असते. इतर काही जणांनी यशाची चव चाखल्यानंतर कोणतं तरी अपयश अनुभवलेलं असतं. हे अपयश त्यांच्या मनावर वर्चस्व गाजवतं आणि त्यामुळे त्यांना करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. म्हणून तुम्ही स्वतःबद्दलची भावना बदलण्याची गुरुकिल्ली तुमच्या अर्धसज्ञ मनात आहे. अर्धसज्ञ मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुमच्या सज्ञ मनामधूनच जातो आणि तुमचं अर्धसज्ञ मन नेहमी एखाद्या प्रभावी कल्पनेद्वारे नियंत्रित होत असतं आणि दोन विरुद्ध प्रतिपादनांपैकी जे जास्त जोरदार असेल त्याचा स्वीकार ते करतं. मला आत्मविश्वास पाहिजे आहे पण तो मला मिळवता येत नाही. मी खूप प्रसन्न करतो, मी बळेच प्रार्थना करतो, मी माझ्या जवळची सर्व इच्छाशक्ती वापरतो असं म्हणत असाल तर मग तुम्हाला कळून येईल की तुमचा प्रयत्न चुकीच्या दिशेने चाललाय. आणि काही लोक स्वतःचा बदल घडवण्यासाठी इच्छाशक्ती वापरतात. इच्छाशक्ती हा हे साधण्याचा प्रकट प्रयत्न होय. इष्ट परिणाम प्राप्त करण्यासाठी अर्धसज्ञ मनातून नकारात्मक विचार काढून टाकायला पाहिजेत. पण इच्छाशक्ती अशा विचारांना उलट बळकटी देते आणि इच्छाशक्तीचा वापर करून तुम्ही अर्धसज्ञ मनाला एखादी कल्पना स्वीकारायला भाग पाडू शकत नाही. असे प्रयत्न नक्कीच असफल होतात आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत असता त्याच्या विरुद्धच तुमच्या पदरी पडतं. जेव्हा तुम्ही इच्छाशक्तीवर भर देता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर मात करण्याचा प्रयत्न करत असता तीच तुम्ही अर्धसज्ञ मनामध्ये बिंबवता. उदाहरणार्थ, एखादा आपला धूम्रपानाचं व्यसन इच्छाशक्तीच्या बळावर सोडवण्याच्या प्रयत्नात पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, मी धूम्रपान करणार नाही. अर्धसज्ञ मन मग धूम्रपानाच्या क्रियेवरच केंद्रित होतं. त्याऐवजी त्याचं व्यक्तीनं धूम्रपान मुक्तीचा फायद्यांवर, शुद्ध, स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त हवेत श्वास घेणं येणारे आणि चित्त एकवटलं तर अर्धसज्ञ मन त्यानुसार प्रतिसाद नक्कीच देईल. तुमच्या यज्ञ आणि सज्ञ मनात नक्कीच नकारात्मक विचारांच्या जागी तुम्ही सकारात्मक विचार ठसवलेत तर ते अर्धसज्ञ मनात पाझरतील. आणि स्वतःला कधीही अपयशी समजू नका. तुमच्याबद्दलचे तुमचे स्वतःचे ठोकताळे, तुमचे आराखडे आणि तुमचे विश्वास तुम्हाला नियंत्रित करत असतात. इतर लोकांचा तुमच्याबद्दलचा समज नाही. जर कोणी तुम्हाला म्हणाल तू अपयशी आहेस, तुझ्या हातून काही होणार नाही, तर तुम्ही काय कराल? स्वतःला सांगा, दुसरी व्यक्ती माझ्याबद्दल काय म्हणते त्याचा संबंध नाही. माझा जन्म जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आहे. मला यशस्वी झालंच पाहिजे. मी अगदी खास आणि उल्लेखनीय रीतीनं यशस्वी होणार आहे.
म्हणून ज्या ज्यावेळी कोणीतरी तुम्ही अयशस्वी होणार असं म्हणेल त्या त्यावेळी ते तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या कधीही अपयशी न होणाऱ्या शक्तीवरचा तुमचा भरवसा बळकट करणारा संप्रेरक म्हणून काम करील. म्हणून दुसऱ्या शब्दात तुमच्या अपयशासाठी कधी इतरांना दोष देऊ नका, परिस्थितीला दोष देऊ नका. यशस्वी माणसं नेहमी वाईट परिस्थितीवर आपल्या कामानं मात करतात आणि अपयश येतात, पण त्यांचा अर्थ तुम्ही अपयशी आहात असा होत नाही. अपयश परतवून लावण्यासाठी, यशाकडे कूच करण्यासाठी आवश्यक ती प्रतिभाशक्ती तुमच्यात आहे आणि दुसरी व्यक्ती तुम्हाला नियंत्रित करत नाही. जोपर्यंत तुम्ही तशी परवानगी देत नाही तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीची तुम्हाला खेळवण्याची प्राज्ञा नसते. म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक यशानिशी तुमचा आत्मसन्मान वाढतो आणि तुमच्यातल्या शक्तीवर तुमचा भरवसा असला आणि तो तुमच्या कृतीतून तुम्ही सिद्ध केला असलात तर एखादं अपयश कधी आलंच तरी तुमचा आत्मसन्मान वाढेल आणि तुम्ही जसे आहात असा तुम्ही विचार करता तसे तुम्ही असता. स्वतःच्या मनात तुमची प्रतिमा तुम्ही जशी बाळगता त्यानुसार तुम्ही स्वतःला घडवत जाता. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्रतिमेचं प्रक्षेपण आणि आहे, म्हणून दुसरं काही नाही. तुम्ही समर्थ, सकारात्मक आत्मप्रतिमा काय ठेवलीत तर तुम्ही अधिक आनंदी आणि यशस्वी व्यक्ती व्हाल. तुम्ही त्यायोगे कितीही दुस्तर अडथळ्यांवर मात करू शकाल आणि स्वतःसमोर ठेवलेले उद्दिष्ट साध्य करू शकाल. स्वतःवर विश्वास ठेवणं, आपण जे करीत आहोत त्यावर आणि आपल्या अंतिम नियतीवर भरोसा ठेवणं ही तुमची सगळ्यात मोठी गरज आहे. तुमचं खरं स्वरूप ईश्वर दत्त आहे आणि ईश्वराची साथ असेल तर सारं काही शक्य आहे. या श्रद्धेची जोड आत्मनिर्भरता किंवा आत्मविश्वास यांना मिळाली तर त्यांना कशातूनही मार्ग सापडतो. याला क्षणाला मनाचा निश्चय करा. तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल आणि जसा तुमचा विश्वास असेल तशा प्रकारे मिळेल. एका जुन्या सुवचनाचं अनुकरण करा. आपण योग्य आहोत याची खात्री करा आणि पुढे चला. कोणत्याही गोष्टीनं तुमचा मनोनिर्धार विचलित होऊ देऊ नका. तो तुमच्या मनोवृत्तीचा आणि प्रकृतीचा भागच म्हणून जाऊ दे. अशा प्रकारच्या विश्वासामुळे तुम्हाला निश्चितच यश येईल आणि आयुष्यात तुमची प्रगती नक्कीच होणार आहे. म्हणून तुमच्या आयुष्यासाठी सकारात्मक संहिता तयार करा. मानसशास्त्रज्ञ सांगतात की प्रत्येक जण आपल्या आयुष्याची संहिता तयार करत असतो. ही संहिता आशावादाची असेल किंवा निराशावादाची असेल, आपल्याला समाधानी बनवणारी किंवा संत्रस्त बनवणारी असेल, सकारात्मक वृत्तीची आत्मसन्मानक असेल किंवा नकारात्मकतेचा प्रभाव असलेली, अगदी आत्म अवहेलनेची सुद्धा असेल. आणि ज्या स्त्री पुरुषांना करिअरच्या प्रारंभीच अपयश येतं त्यांच्यात आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा अभाव प्रकर्षानं दिसून येतो. सुरुवातीला झालेल्या अपयशांचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि अर्धसज्ञ पातळीवर ते स्वतःसाठी अपयशांची संहिता लिहितात. आणि तर ज्यांनी स्वतःवरच्या विश्वासाला पुन्हा नव्यानं उजाळा दिला नाही तर ते अपयशी होतील. म्हणून तुम्ही तर अपयशांची संहिता लिहिली तर तिची गडद छाया तुमच्या आचार विचारांवर पडेल आणि तुम्ही सदैव स्वतःला अपयशी समजाल आणि अपयशी व्हाल सुद्धा. आणि या संहितेचं तुम्ही पुनर्लेखन केलं नाहीत तर आयुष्यभर तुमच्या वाट्याला अपयश आणि असमाधानच येईल. म्हणून अनेक यशस्वी स्त्री पुरुष काही जन्मताच यशस्वी निपजले नव्हते. त्यांच्या जनुकामध्येच यशाची बीजं होती. अशातला भाग नाही. महान लोकांच्या जीवनकथांतून यशसिद्धी होईपर्यंत त्यांना दारिद्र्याचा, नैराश्याचा आणि दर्शनी अनुलंघनीय वाटणाऱ्या अडथळ्यांचा सामना कसा करावा लागला त्यांचं दर्शन होतं. हे साध्य करण्यासाठी त्यांना त्यांची मानसिक संहिता नव्यानं लिहावी लागली आणि आपली नकारात्मक आत्मप्रतिमा बदलून सकारात्मक करावी लागली. त्यानंतर निर्धार, समर्पण आणि कठोर परिश्रम यांना सहाय्यानं त्यांनी आपल्या संहितेतली यशस्वीता प्रत्यक्ष आयुष्यात उतरवली आहे. म्हणून फ्रेडरिक डग्लसच्या आयुष्याची सुरुवात जितक्या तळागाळातल्या पातळीवर झाली तेवढी कुणाचीच झाली नसेल. आणि कापसाच्या मळ्यावर तो गुलाम म्हणून जन्माला आला आणि आत्मद्वाराची किंवा आत्मसुधारणेची संधी होती का विचारलं तर त्याची इतकी आशाविहीन, मित्रविरहित परिस्थिती क्वचितच कुणाची असेल. म्हणून त्याच्या दासत्वाची आणि भकास परिस्थितीची जाणीव झाल्यावर तो म्हणू शकला असता, मी तर गुलाम आहे. मी किती उंच आकांक्षा बाळगल्या, या गर्तेतून बाहेर पडण्याची किती आस बाळगली तरी तशी शक्यता शून्य आहे. कारण मी गुलामगिरीत जन्माला आलो आहे. माझे आई वडील आणि त्यांचेही आई वडील गुलामच होते. मला शिक्षण मिळण्याची किंवा ह्या मळ्याबाहेरच्या जगात मी पाऊल रोवण्याची सुताराम नक्कीच शक्यता नाही. म्हणून जर तर्क करत बसला असता तर फ्रेडरिक डग्लस तिथे संपला असता आणि त्याच्या लक्षावधी बांधवांप्रमाणे तोही गुलाम म्हणून जगला असता आणि मेला असता. पण त्याच्याजवळ विशिक इच्छा होती. मला शक्य नाही, मी करणार नाही.
असं म्हणत बसण्याऐवजी तो म्हणाला, गुलामगिरीच्या या भज्यात आणि जिन्यातून मी प्रयत्नपूर्ण बाहेर पडू शकतो आणि पडेल सुद्धा. प्रत्येक मनुष्य प्राण्यात गुप्तपणे वसत असलेल्या आपल्या साधेला नेहमीच प्रतिसाद देणाऱ्या त्या रहस्यमय शक्तीला आव्हान करून त्यानं स्वतःसाठी नवी संहिता रचली आणि स्वातंत्र्य आणि शिक्षणाच्या आड येणाऱ्या सर्व अनुलग्नीय अडथळ्यांवर मात केली. आणि कुंपणावरची भीतीपत्रक, रद्दीतले छापील कागद, कुठले तरी सापडलेलं जुनं पंचांग अशा गोष्टी वेचून त्यानं अक्षर ओळख करून घेतली. वाचायला शिकल्यापासून खरं पुस्तक त्याच्या हातात पडेपर्यंत बराच काळ गेला. अशा छोट्या गोष्टीतून सुरुवात करून अशा खडतर परिस्थितीतून वर येत या गुलाम मुलानं स्वातंत्र्य मिळवलं आणि शिक्षण साधलं. आपल्या गुलाम वंशाचा उद्वाता म्हणून त्यानं आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आणि त्या वंशाच्या कार्यालाच स्वतःला वाहून घेतलं आणि युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांपर्यंत त्याच्या कार्याची वार्ता पोहोचली आणि त्यांनी हैती देशामध्ये राजदूत म्हणून त्याची नेमणूक केली. जी संहिता तुम्हाला आयुष्याच्या गोल गर्तेत पिचत ठेवत असेल तिचं पुनर्लेखन तुम्ही सुद्धा करू शकता. त्याकरता अखंड प्रयत्नांची आणि समर्पणाची आवश्यकता आहे. पण त्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही हे करू शकता, किंबहुना करणं आवश्यक आहे. काही पावलं तुम्ही उचलू शकता. स्वतःवर प्रेम करा. तुम्हाला स्वतःबद्दल खराखुरा आदर वाटत नसेल तर तुम्ही इतरांकडून प्रेमाची किंवा आदराची अपेक्षाच करू शकत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्याबाबत निर्णय घ्यायला कचरू नका. तुम्ही उद्दिष्ट निश्चित केली असतील आणि आपण यशस्वी होऊ असा तुम्हाला विश्वास असेल तर ती उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करणारे निर्णय घ्यायला घाबरण्याचं कारण नाही. आणि सकारात्मकतेवर भर द्या. वाटचाल करताना अपयश जरूर येतात, पण त्यांच्यावरच खिळून राहू नका. दररोज तुमच्या खात्यात जमा होणाऱ्या उपलब्धीवर ध्यान केंद्रित करा आणि म्हणजे तुमची यशाची संहिता अधिक दृढ होत जाईल. आणि आत्मसन्मान नाशवंत असतो, त्याला सतत पोषण देऊन बळकट बनवलं पाहिजे. तो शब्द, कृती, अभिरुची आणि अनुभव यांच्यामुळे पोचला जातो आणि तुमच्या स्वतःच्या बांधिलकीद्वारे तुम्हाला त्याची निगराणी करता येते. आणि स्वतःकडून पुष्कळ मागणी करा. जेव्हा तुम्ही एखादं छोटंसं यश मिळवता तेव्हा स्वतःचं अभिनंदन करा. पण ही वेळ आत्मसंतुष्ट होण्याची नाही. अधिक उंच उपलब्धी प्राप्त करण्यासाठी छोटी यश म्हणजेच प्रोत्साहन समजून नक्कीच चला. आता एमिल कुये या फ्रेंच तत्वज्ञानं हे वचन स्वतःशी पुन्हा पुन्हा उच्चारा आणि दररोज हर प्रकारे मी अधिकाधिक उत्तम बनत आहे म्हणून स्वतःशी प्रेरक संभाषण करा. मित्रांनो, कधी कधी आपल्या आत्मसन्मानाला आधाराची जास्त गरज असते. एखाद्या ॲथलेटिक संघाच्या प्रशिक्षकाचं अनुसरण अशा वेळी करा जेव्हा संघ मागे पडत असतो. तेव्हा प्रशिक्षक संघाला प्रेरणा देतो, त्यांना उत्तेजक भाषण देतो. वेचक शब्दांनिशी प्रशिक्षक त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास बिंबवतो आणि फक्त जिंकण्याची आकांक्षा नव्हे तर उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी परीक्षण करण्याची बांधिलकी त्यांच्यात निर्माण करतो. व्यक्ती म्हणून आपल्याला सुद्धा उत्तेजक भाषणांची गरज असते. जेव्हा आपल्या आयुष्याबद्दलचा उत्साह ओसरतो, आपल्याला निराशा वाटते, जेव्हा आपल्याला अपयश सहन करावं लागतं तेव्हा आपल्याला उत्तेजक भाषणाची गरज भासते. जेव्हा आपला आत्मविश्वास काजळतो आणि आपली स्वतःवरची श्रद्धा डळमळते तेव्हाही पण प्रशिक्षक कुठे असतो? आपण स्वतःच आपलं प्रशिक्षण बनलं पाहिजे. तुमच्या मनातली संहिता बदलण्यासाठी स्वतःला उत्तेजक भाषण द्या. स्वतःला सांगा, तुम्ही चांगले आहात, तुम्ही विजेते आहात, भूतकाळात तुम्ही जिंकला आहे आणि तुम्ही पुन्हा जिंकणार आहात. स्वतःला उत्तेजक भाषण देऊन तुम्ही तुमच्या सज्ञ मनामध्ये आत्मसन्मानाची बीज पेरता आणि जी पुन्हा पुन्हा उच्चारल्यामुळे तुमच्या अर्धसज्ञ मनात ऋतून तुमच्या वर्तनाचा मूलाधार बनतात. आणि हा आत्मसन्मान आयुष्यभर आपला पाठपुरवठा करत असतो. म्हणून आपल्या तारुण्यात तो आपल्या पुढे ढकलतो आणि मध्यम वयात आपलं संधारण करतो आणि उतार वयात आपल्याला नवजीवन देतो. म्हणून तुमच्या व्यक्तिगत संहितेतल्या नकारात्मक शब्दांच्या जागी सकारात्मक शब्द रुजवण्याची सवय करा. निराशेच्या शब्दांच्या जागी आशेचे शब्द पेरा आणि अपयशाच्या शब्दांच्या जागी यशाचे शब्द निर्माण करा. पराभवाच्या शब्दांच्या जागी विजयाच्या शब्दाचं चिंतन करा आणि चिंतेच्या शब्दांच्या जागी धैर्याचे शब्द वापरा. उदासीन शब्दांच्या जागी उत्साही शब्द उगवतील असं बघा आणि द्वेषाच्या शब्दांऐवजी प्रेमाचे शब्द वापरा. सर्व नकारात्मक शब्दांऐवजी आत्मसन्मानाचे शब्द प्रचलित करा. म्हणजे रात्रीनंतर दिवस उजाडतो त्याप्रमाणे आत्मसन्मान आणि आत्मविश्वास यांनी तुमचं आयुष्य ओतप्रोत भरून जाईल. अडथळ्यांना सामोरे जा आणि त्यांच्यावर मात करा. आयुष्यात ठोकर बसली की आत्मविश्वास डळमळू शकतो. योजना फसतात, अनपेक्षित अडचणी उद्भवतात आणि सारं काही कोसळत असल्याप्रमाणे वाटतं. म्हणून तुमचा स्वतःवरचा विश्वास नव्यानं जागवण्याची हीच वेळ असते. परमेश्वरानं तुम्हाला जे काही राखीव दिलेलं असतं त्यांच्यावर भिस्त ठेवून समस्यांना सामोरे जाण्याची, त्या नष्ट करण्याची हीच वेळ असते. तुम्ही यशस्वी व्हाल
आणि त्या यशामुळे तुमचा आत्मसन्मान खुलेल. सगळे उत्तम अधिकारी एकमतानं सांगतात की अडथळा जेवढा मोठा तितकी आत्मविश्वासाची आवश्यकता जास्त भासते आणि तितकाच तो अनुभव मोलाचाही ठरतो. म्हणून प्रॉक्टर अँड गॅम्बलचा पुढे प्रमुख कार्यधिकारी झालेला A.G. लॅम्प्ले आधी कंपनीच्या आशियाई कार्यक्रमाची जबाबदारी पेलत होता आणि त्याच्या या कारकिर्दीत जपानमध्ये प्रचंड भूकंप आला आणि आशियाई अर्थव्यवस्थेचं कोलमडून पडली. पण स्वतःवरची श्रद्धा अढळ ठेवून आणि विपत्तीमध्ये माणूस सामान्य परीक्षेपेक्षा दसपट शिक्षक असतो आणि म्हणून असं स्वतःला बजावून त्याने या अडचणींच्या डोंगरातून मार्ग काढला. आणि जेफ इल्मेट जो आता GE उर्फ जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा मुख्य कार्यकारी आहे, म्हणून त्यालाही अशाच कठीण परिस्थितीतून जावं लागलं. 1988 मध्ये कंपनीच्या लक्षावधी फ्रीज कॉम्प्रेसर्समध्ये दोष आढळून आला आणि तेव्हा त्यावेळेच्या CEO जॅक वेल्सनं या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी इमेल्सची नेमणूक केली. आणि इमेल्सला रेफ्रिजरेटरचा किंवा एखादं उत्पादन माघारी बोलवण्याबाबतचा अनुभव नव्हता आणि GE मधल्या अनेकांना हा अडथळा अनुलग्नीय वाटत होता. ती अशक्य कामगिरी पार पाडण्याच्या आपल्या क्षमतेवर इल्मेटचा विश्वास नसता तर तो म्हणतो की तो आज CEO झाला नसता. म्हणून गंभीर अडचणींवर मात केल्याचं आणखी एक उदाहरण आहे सिस्कोचा CEO जॉन चेंबर्स ह्याचं. संपूर्ण उद्योग विश्वात तो सर्वात चैतन्यशील आणि चमकदार वक्त्यांपैकी एक मानला जातो. त्याच्या सादरीकरणामधला आवश्यक तितका भागच तो पाठ करतो, त्यामुळे ते उत्स्फूर्त वाटतं. व्यासपीठ सोडून तो लोकांना व्यक्तिशः संबोधित करतो. प्रेक्षकांबरोबर सतत डोळ्यांनी संपर्क ठेवतो. अगदी चिकित्सक असलेले उद्योग क्षेत्रातले पत्रकार सुद्धा मंचावरच्या ह्या जादूगाराच्या वक्तृत्वानं वर्णन विस्मयकारक अशा शब्दात करतात. म्हणून स्वामी भक्तांनो, या हस्तलिखित बोलणाऱ्या माणसांना आणि माणसाला प्रेक्षकासमोर नुसतं उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळण्यासाठी खूप अडचणींवर मात करावी लागली. यावर कुणाचा विश्वास बसेल का? आणि कोणत्या गोष्टीनं त्याला आत्मविश्वास दिला तर डिस्लेक्सिया म्हणून ह्या विकारावर मात करून त्यानं जे सामर्थ्य कमावलं त्यानं चेंबर्सला प्रेक्षकांसमोर भाषण करता येण्यासाठी पद्धतशीर परिश्रम करावे लागले आणि आपल्या विकारांबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी त्यानं या आव्हानांचा उपयोग स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी केला. तो म्हणतो की त्याच्या डिस्लेक्सियामध्ये तपशिलात बुडून जाण्याऐवजी मोठं चित्र डोळ्यासमोर आणणं त्याला भाग पडलं आणि ह्याचा त्याच्या वक्तृत्वाला फायदा मिळाला. कारण प्रेक्षकांना बऱ्याचदा तपशिलाचा कंटाळा येतो आणि त्याच्या डिस्लेक्सियामुळे त्याला त्यांच्या सादरीकरणातले महत्त्वाचे भाग पाठ करणं आणि इतरांपेक्षा अधिक काळजीपूर्वक तयारी करणं भाग होतं. त्यामुळे त्याच्या सादरीकरणाला उत्स्फूर्ततेचा आणि ताजेपणाचा दुर्मिळ स्पर्श लाभला आणि पाठ केलेलं भाषण जिवंतपणे सादर केलं तर ते यांत्रिक वाटत नाही हे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यानं खडतड परिश्रम घेतले आणि परिणामी तो एक असा बिझनेस लीडर बनला जो लोकांच्या स्वप्नांबाबत, आपल्या उत्पादनांच्या महत्त्वांबद्दल आणि आपल्याला सगळ्यांना जे बघायला आवडतं त्या बृहचित्राबद्दल ठामपणानं आणि स्वच्छ बोलू शकतो. स्वतःला शिक्षा देणं थांबवा. जे तुम्ही मनामध्ये पूर्णपणे स्वीकारता ते परिस्थिती कशीही असो, मर्यादा कशाही असोत किंवा कोणत्याही शक्ती काम करीत असोत, तुमच्या अनुभवामध्ये अवतरतं ही सत्य स्वतःला दृढपणे सांगा. बढती तुमच्या आहे, यश तुमचं आहे, उचित कृती तुमच्या आहे, संपत्ती तुमच्या आहे. हेही तुम्ही करत असताना ती सत्य तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये त्या सर्जक माध्यमामध्ये साठवली जातील आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येतील. म्हणून एक लीगल सेक्रेटरी तिच्या पॅस्टरपाशी तक्रार करीत होती, मला कधीच संधी मिळत नाही. माझा बॉस आणि ऑफिसातले इतर लोक माझ्याशी क्रूरपणानं आणि नीचपणानं वागतात. घरात माझ्या नातेवाईकांनी आयुष्यभर मला वाईट वागणूक दिली. कुठल्या तरी शाप सतत माझ्या मागे लागलेला असला पाहिजे. मी चांगलीच नाही, मला तलावात बुडी मारून जीव दिला पाहिजे. म्हणून पॅस्टरनं तिला समजावून सांगितलं की ती स्वतःशी मानसिकदृष्ट्या क्रूरपणे वागते आहे. तिनं स्वतःला फटकारणं आणि तिची आत्मकरुणा दोन्ही तिच्या बाह्य आयुष्यामध्ये प्रतिबिंबित होऊन दृढ आणि निश्चित होत असलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःशी नीचपणानं वागत असलात तर जगात कुठेही जा, लोक तुमच्याशी तेच वागतील. आणि तुम्हाला जर आपलं क्षुल्लक किडा व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकजण तुम्हाला पावलाखाली चिरडेल. म्हणून वेगळ्या शब्दात तिच्या मनाच्या आंतरिक स्थितीला तिच्या आजूबाजूचे लोक दुजोरा देत होते आणि ती बळकट करत होते. म्हणून त्यानंतर तिनं ताबडतोब स्वतःला शिक्षा देणं थांबवलं आणि तिनं डोळ्यासमोर असं चित्र आणायला सुरुवात केली की तिचा अधिकारी तिच्या तत्पर कामाबद्दल तिचं अभिनंदन करीत आहे. तिनं कल्पना केली की तो तिच्या पगारात वाढ जाहीर करतोय आणि तिनं तिच्या अधिकाऱ्याबद्दल आणि इतर सहकाऱ्यांबद्दल सतत प्रेम आणि सद्भावना व्यक्त करायला सुरुवात केली. अनेक आठवडे, दिवसातून अनेकदा ती स्वतःच्या अशा मानसिक प्रतिमेला उजाळा देत राहिली.
त्यानंतर तिच्या अधिकाऱ्यांनी खरोखरच तिच्या कामाबद्दल तिचं अभिनंदन केलं. इतकंच नव्हे तर काही महिन्यातच तिला व्यवस्थापक पदावर बढतीही दिली आणि ती आश्चर्यकारक चकित झाली. खोलवरच्या मनाची आश्चर्यकारक ओळख तिला काही तासातच झाली होती. जणू एका खजिन्याचीच किल्ली तिला गवसली होती. मला शक्य नाही म्हणू नका, मी करीन असं म्हणा. द अटलांटिक मंथली चा संपादक आणि अनाटॉमी ऑफ द इलियन्स अँड ह्युमन ऑप्शन्स चा लेखक नॉर्मन कजिन्स म्हणजे आपल्या अर्धसज्ञ मनाची शक्ती आपण कधीही उपयोग न केलेली साधन संपत्ती कशी खुली करते याचं जिवंत उदाहरण आहे. कजिन्सला अचानक एक व्याधी जडली, जिच्यामुळे त्याची मान, बाहू, हात, बोटं आणि पाय ह्यांना जवळजवळ पक्षाघात झाला. रुग्णालयात दाखल केल्यावर निदान झालं की स्नायूंना जोडणाऱ्या पेशींचा एक गंभीर विकार त्याला झाला आहे आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं आहे की तुम्ही पूर्णतः बरे होण्याची शक्यता 500 मध्ये 1 एवढी आहे. म्हणून सुरुवातीला कजिन्सनं डॉक्टरांना आणि हॉस्पिटलला त्याच्या पद्धतीनं उपचार करू दिले. औषध दिली गेली, चाचण्या घेतल्या गेल्या. सगळ्यातून निदानाला आणि बरं न वाटण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत गेली. पण कजिन्सनं ही नियती स्वीकारली नाही. त्याला पुरेपूर विश्वास होता की हास्य, आत्मविश्वास आणि जगण्याची तीव्र इच्छा या गोष्टींमध्ये त्याला बरं करण्याचं सामर्थ्य होतं. कजिन्सनं सकारात्मक भावनांचा पाठपुरवठा करण्याची एक योजना आखली. त्या योजनेत औषध, पाणी, मानवी पाठिंब्याची प्रणाली, हास्य आणि त्याच्या कुटुंबाचं प्रेम या सगळ्यांचा समावेश होता. त्यानं हॉस्पिटल सोडलं आणि एका हॉटेलमध्ये एक खोली बुक केली. स्वतःची खाजगी नर्स ठेवली आणि विनोदी सिनेमे आणि टीव्ही प्रोग्राम पाहण्याचा सपाटा लावला. पोट धरधरून 10 मिनिटं हसलं तर त्याला 2-3 तास यातनाविरहित स्वस्त झोप लागत असे. अनेक महिन्यानंतर प्रथमच असा अनुभव त्याला आला. म्हणून आठवड्यामागून आठवडे गेले. नॉर्मन कजिन्सची शक्ती परत आली. वर्षामागून वर्ष गेली. त्याला हालचालीतला सुधारणा झाली आणि त्याचा असा गाढ विश्वास होता की त्याला आलेला अनुभव म्हणजे आपल्या प्रकृतीतल्या प्रचंड सामर्थ्याला जागृत आणि कार्यशील करण्याची आपल्या आत्मविश्वासाची ताकद आणि जिगजिगीषू वृत्तीची ताकद याचा पुरावाच होता. कजिन्सला त्यानंतर कार्यरत आणि उत्पादक असा 16 अधिक वर्षाचं आयुष्य लाभलं होतं. म्हणून तुमच्या शक्तिस्थानांचा उपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आता आत्मविश्वास हा सगळ्या उपलब्धीचा पायाच आहे. आपण एखादी गोष्ट करू शकतो या खात्रीमध्ये प्रचंड ताकद आहे आणि ज्या लोकांची स्वतःवर श्रद्धा असते ते लोक आपण योग्य ठिकाणी आहोत ना याबद्दलच्या अनिश्चितीपासून, आपल्या क्षमतेबद्दलच्या शंकांमधून आणि आपल्या भवितव्याबाबतच्या भीतींपासून मुक्त असतात. आत्ताच्या क्षणी जरी तुम्ही आयुष्यात प्रचंड यशस्वी नसलात तरी अनेक लोकांप्रमाणे तुम्ही सुद्धा करत असलेल्या कोणत्या तरी गोष्टीत तुम्ही प्रावीण्य असाल आणि तुमच्या स्वतःवरच्या विभागात तुम्ही सर्वश्रेष्ठ कामगिरी करत नसलात ना तरी पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो, तरी नोकरीतल्या कोणत्या तरी बाबींमध्ये तुमच्याजवळ विशेष क्षमता असेल जिच्यामुळे लोक तुमचा आदर करत असतील आणि तुमच्या वर्ग मित्रांइतके तुम्ही चांगले ॲथलीट नसाल पण कोणत्या तरी कल्पविषयक आणि कलाविषयक तुम्ही विशेष कामगिरी करून दाखवली असेल. तुम्ही कदाचित तुमच्या शेजाऱ्यांइतका पैसा कमवत नसाल पण तुमच्या किंवा त्यांच्या घरातल्या मोडक्या वस्तू दुरुस्त करण्यासाठी हातोडी तुमच्यापाशी असेल. म्हणून आपल्या कमजोरीविषयी काळजी करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांच्यात सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते हेही खरं. पण अनेक लोकांना अशा काळजीमुळे न्यूनगंड वाटू लागतो. तुम्हाला जे चांगलं करता येत नसेल तर त्याच्याबद्दल कुढत बसण्यापेक्षा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही खरोखर प्रावीण्य असाल त्याच्याबद्दल मनात गौरव बाळगा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल आणि सर्वच उपक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला चालना नक्कीच मिळणार आहे. आणि ती चालना मिळण्यासाठी तुमच्याजवळ सर्व काही असणं गरजेचं आहे असं नाही. तुम्ही प्रयत्नानं आणि तुमच्या आत्म्याच्या शक्तीनं तुम्ही ते सर्व काही मिळवू शकता. म्हणून मित्रांनो, अधिक सकारात्मक चिंतन कसं बनावं आणि सकारात्मक चिंतन करत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आणि आयुष्याचा नियम कोणता तर विश्वासाचा नियम. विश्वास हा तुमच्या मनातला एक विचार असतो. गोष्टी आपलं नुकसान करतील, आपल्याला इजा करतील अशी धारणा ठेवू नका. तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या बरं करण्याच्या, प्रेरणा देण्याच्या आणि तुम्हाला समृद्ध करण्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसं तुमच्या बाबतीत घडेल सुद्धा. म्हणून नकारात्मक गोष्टी काहीही साध्य करत नाही. नकारात्मकतेत जगण्याची निशाणी सुद्धा नाही. तिच्यात आहे अधापात, विनाश आणि मरण. नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीची हेटाळणी करतात, जे नेहमी अवघड परिस्थितीबद्दल आणि व्यवसायाच्या वाईट अवस्थेबद्दल, वाईट तब्येतीबद्दल आणि दैनावस्थेबद्दल सतत तक्रार करत असतात, ते नकारात्मक आणि विनाशकारी प्रभाव स्वतःकडे आकर्षून घेतात आणि स्वतःच्या सर्व प्रयत्नांवर पाणी सोडतात. जे सतत विनाशकारी विचार करत असतात आणि विनाशक भाषा बोलत असतात
त्यांना विधायक विचार सोडून जातो, कारण ते विचारानं सकारात्मकतेच्या जवळ सुद्धा फिरकू शकत नाही आणि सकारात्मकतेला आकर्षून घेणारं त्यांच्यापाशी काहीही नसतं आणि सर्जक तत्व नकारात्मक विनाशक वातावरणात जीव धरू शकत नाही आणि एकही उपलब्धी तिथे मूळ धरू शकत नाही. त्यामुळे नकारवादी लोक नेहमी घसरणीला लागलेले असतात. ते अपयशच पैदा करतात. ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात आणि पुढे पाऊल टाकता येत नसल्यामुळे भरकटत असतात. म्हणून नकारात्मकतेमुळे तुम्ही तुमची शक्ती गमावू बसता. नकारात्मक गोष्टींमध्येच तुम्ही गुंतून बसलात तर तुमच्या महत्वाकांक्षेला पक्षाघात होईल आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य विषारी म्हणून जाईल आणि त्या तुमचा आत्मविश्वास मारून टाकतील आणि हळूहळू तुम्ही परिस्थितीचे स्वामी बनण्याऐवजी परिस्थितीचे बळी बनून जाल. आणि काहीतरी करण्याची शक्ती आत्मश्रद्धेमध्ये असून आत्मविश्वासामधून येत असते आणि तुम्ही काही करायला घेतलं तरी जोपर्यंत आपण हे करू शकतो असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ते करणार नाही. आणि तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व गाजवू शकणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ते प्रभुत्व आतून जाणवत नाही आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये करून पाहत नाही, जी गोष्ट विचारात आणता येत नाही आणि ती आचारात आणली कशी आणली जाईल, अगोदर मनानं तुम्ही ती गोष्ट साध्य केलीत तरच प्रत्यक्षात ती साध्य होईल. म्हणून कितीतरी लोक भीतीच्या आणि अपयशाच्या विचारांना त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजू देतात. त्यामुळे ते आव्हानशून्य पुढचा मार्गच खुंटून टाकणाऱ्या नोकऱ्यांच्या चाकोरीत अडकतात आणि परिणामी त्यांचं उत्पन्न तुंडपुंच राहतं आणि जीवनशैली सामान्य बनते आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना समाधान मिळत नाही. त्यांच्यापाशी विधायक नाविन्यपूर्ण कल्पना असल्या तरी त्या सुचवायला ते घाबरतात. काय अर्थ आहे हे ते विचार करतात आणि त्या कल्पना नाकारल्या जातील. आणि विधायक अभिवृद्धी असलेले स्त्री पुरुष सामान्य जीवनावर समाधान मानत नाहीत. भीतीची जागा आत्मविश्वास घेतो आणि त्यांची करिअर फळफळते. आणि इतरांबरोबरच्या नात्यांबाबत सकारात्मक तुम्ही नक्कीच राहिले पाहिजे. जेवढे जास्त सकारात्मक राहाल तेवढे जास्त चांगले तुम्ही आयुष्यात बदल तुमच्या करू शकाल आणि ते आयुष्यात बदल केले तर तुम्हाला चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा होतील. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या मारिया एल्स नव्या नोकरीवर रुजू झाली होती तेव्हा तिच्या लक्षात आलं होतं की तिच्या खात्यात ती एकटीच आफ्रिकन अमेरिकन होती. तिनं तिच्या सहकाऱ्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण तो झिडकारला गेला आणि त्यांनी तिच्याकडे केवळ दुर्लक्षच केलं असं नाही तर ते मुद्दाम तिच्या वाटेला जाऊन तिचं आयुष्य अप्रसन्न होईल अशा रीतीनं वागत होते असं तिला वाटायचं. आणि मारिसाच्या मनात प्रथम मानवी संसाधन खात्यात समाधान रोजगार विषयक संधीच्या धोरणाचा अधिपेक्ष या सदरात तक्रार दाखल करण्याचा विचार डोकावून गेला. पण थोडा साधक बाधक विचार करून तिनं स्वतःच या प्रश्नाला तोंड देण्याचं ठरवलं आणि बचावात्मक भूमिका घेऊन त्या स्त्रियांना तोंडावर बोलण्याऐवजी तिनं सकारात्मक पवित्रा घ्यायचं ठरवलं. आपली चढफड बाजूला ठेवून तिनं त्यांची अभिवृत्ती समजून घ्यायला आणि ती कशी बदलता येईल याचं चिंतन करायला सुरुवात केली. तिनं त्यांच्या काम करण्याच्या सवयींचा अभ्यास केला आणि स्वतःच्या ज्या विशेष ज्ञानासाठी तिला कामावर घेण्यात आलं होतं ते मुद्दाम कष्ट घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. तुलनेनं कमी काळात तिनं आपल्या सहकाऱ्यांच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. हळूहळू तिनं त्यांची मैत्रीही संपादन केली आणि त्यांनी आल्याचं टोळीतल एक म्हणून अखेर तिचा स्वीकार केला. म्हणून आशावादी दृष्टिकोन तुमच्यामध्ये तुम्ही नक्कीच विकसित केला पाहिजे. आशावादी दृष्टिकोन बाळगणं गोष्टी बिघडणार नाहीत तर चांगल्याच पार पडतील अशा विश्वास ठेवणं. आपण अयशस्वी आणि अपयशी नाही तर अयशस्वी आणि यशस्वीच होणार अशी धारणा ठेवणं आणि काही घडलं तरी चांगलंच होणार आणि काही घडलं नाही तरी आपण सुखीच असू अशी मनोवृत्ती ठेवणं या सवयीनितकं आपला उद्धार करू शकणारं दुसरं काही नाही. तुम्हाला तुमच्या कामातला आनंद वाढवायचा आहे का? तुमच्या यशाला आणि प्रगतीला उपकारक ठरतील अशी नाती निर्माण करायची आहे का? तर मग नेहमी सर्वोत्तमाची, उच्चोत्तमाची आणि सर्वाधिक आनंदाचीच आस आणि अपेक्षा धरणारा आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि कधीही निराशावादी हतोत्साहित मनस्थितीत राहण्याची स्वतःला मुभा देऊ नका. अंतःकरणापूर्वक अशी श्रद्धा बाळगा की जे काम करण्यासाठी तुमची निर्मिती झाली आहे ते तुम्ही करालच आणि तुम्ही यशस्वी होणार याबाबत कधीही शंका बाळगू नका. तसा संशय मनात कधी डोकावू लागलाच तर त्याची हकालपट्टी करा आणि जे साध्य करण्याचा निश्चय तुम्ही केला असेल त्यासाठी आदर्शवत असणाऱ्या विचारमित्रांचंच फक्त स्वागत करा. आणि निरुत्साही करणाऱ्या मनोवृत्तींना कोणत्याही प्रकारे अपयशाची किंवा असमाधानाची पुसटशी सूचना देणाऱ्या गोष्टींना विचारशत्रू मानून त्यांचा नकार द्या. म्हणून टीव्हीवरची तारका आणि हार्पिक्स्टन पोस्ट या प्रभावशाली ऑनलाईन वृत्तपत्रिकाची सहस्थापिका एरियाना हार्पिकनं ग्रीसमध्ये वाढली
आणि शाळेत शिकत असताना एका मासिकात तिनं केम्ब्रिज विद्यापीठाचा फोटो पाहिला आणि लगेच त्या आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबाला आपण तिथे जाऊ इच्छित असल्याचं सांगून टाकलं. सर्वांना खास करून तिच्या वडिलांनी ही एक खुचकळ कल्पना ठरवून तिला ती सोडून द्यायला सांगितलं. पण तिच्या आईनं आपल्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी स्वतः स्वस्तातली विमान तिकीटं काढली आणि केम्ब्रिजमधल्या एखाद्या शाळेत एरियाना एक कशी वावरेल याचं दृश्य डोळ्यासमोर व्यवस्थापित केलं आणि आणता यावं एवढाच तिचा उद्देश होता. आणि केम्ब्रिजला गेल्यावर त्यांनी कोणत्या शाळेच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या गोष्टी आणि त्या दोघी फक्त पावसात भरकटल्या आणि एरियाना अगोदरच तिथे राहत आहे अशी कल्पना त्यानं केली. 3 वर्षांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं एक शिष्यवृत्ती देऊ करून एलियानाला प्रवेश दिला आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या आईनं तिला नेहमी नवीन गोष्टी करून पाहण्याचा आत्मविश्वास दिला आणि तसंच सकारात्मक दृष्टिकोनामुळे अडथळ्यांवर मात करता येते आणि हा संदेश तिला लहान वयातच मिळाला. आणि पुढे जाता एरियानाच्या होकारात्मक दृष्टिकोनामुळे तिला राजकारण आणि टेलिव्हिजन या क्षेत्रात आणि स्वतःचं ऑनलाईन वृत्तपत्र प्रकाशित करण्याचं यश मिळालं. तुम्ही काहीही बनण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करत असाल तरी त्याबाबत नेहमी अपेक्षांनी समृद्ध आशापूर्ण सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. तुमच्या सर्व क्षमतांचा त्यामुळे कसा विकास होतो आणि तुमच्यात केवढी सुधारणा होते ते पाहून तुम्ही थक्क नक्कीच व्हाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करा आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.